नमस्कार. फार अवघड वेळेस मला बोलायला सांगितलं. दोन गोष्टी घडल्या आहेत. हे म्हणजे कसं झालं की रफी साहेबांचं गाणं ऐकल्यानंतर काच्या बदामवाल्याला उभं केलं. काच्या बदामचं ग्रामर मी काय सांगायचं. मला खूप छान वाटतंय. त्या कदाचित माझ्या भावना तुम्हाला कळू शकणार नाही, कारण आजचा सोहळा माझ्यासाठी खूप विशेष आहे. तो वेगळ्या कारणाने, कारण उमेदवारीच्या काळात ज्यावेळी मी नाट्यशास्त्र शिकायचं म्हणून धुळ्यासारख्या एका नाटकाचं फारसं वातावरण नसलेल्या गावातनं त्यावेळेच्या औरंगाबादला, म्हणजे आताच्या छत्रपती संभाजी महाराज नगर इथे विद्यापीठात नाट्यशास्त्र शिकायला म्हणून गेलो. त्यावेळी एल.एन. देशपांडे सर होते, कुमार सर होते, आलोक सर होते. ही मंडळी प्रत्यक्ष आम्हाला शिकवायला होती. पण त्याचबरोबर त्या परिसरात घारे सर म्हणून एक असं बुवा असायचे ते, की ते तिथल्या एका SB कॉलेजच्या समोरच्या चहाच्या टपरीवर असायचे. आणि तिथे असंख्य विद्यार्थी, ज्याला ज्याला कोडी पडली ती सगळी येऊन बसायची गप्पा मारायला. म्हणजे गुरु किती, म्हणजे मी अनेक गुरु पाहिले. विद्यापीठात शिकवणारे गुरु वेगळे आणि चहाच्या टपरीवर शिकवणारे गुरु वेगळे. चहाच्या टपरीवर शिकवणारे गुरु व्यवसायात खूप उपयोगी येतात, व्यवहारात फार उपयोगी येतात, जीवनाचा मंत्र शिकवून जातात. आणि विद्यापीठात शिकवणाऱ्या गुरूंपेक्षा विद्यार्थी जास्त चतुर असतात, असं एकूण माझा अनुभव. तर सर औरंगाबादेत त्या काळच्या, म्हणजे आताच्या संभाजीनगर, फार गोंधळ झाला ना, दोन्ही म्हणायला लागले. आताच्या छत्रपती संभाजीनगर मधील कुठलाही रंगकर्मी तुम्ही निवडा, तो शिकला कुठेही असेल तरी गुरु म्हणून सरांना मानतो. याच्या मागची जी जादुई किमया आहे ती तुम्ही आत्ता अर्धा तास पाहिली आणि ऐकली. त्यांनी खरं वेळीची कमतरता आहे म्हणून सर थांबलेत. ॲक्च्युली तुम्ही कुठेतरी छान ठिकाणी सरांना गाठा, चहाच्या टपरीवर. छान ठिकाण म्हणजे गैरसमज नको, मोकळा वेळ असताना. आणि मग तुम्ही प्रश्न विचारत जा आणि प्रत्येक प्रश्नांची इतकीच भावपूर्ण आणि सखोल माहिती तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही, जो वर्गात येतो नॉर्मली. त्यामुळे हे असं मार्गदर्शक केंद्र आहे की ज्यांच्यासमोर बसल्यानंतर ना आता खूप छान काहीतरी आपल्याला दिशा मिळणार आहे याची खात्री असायची आणि कुठेही शिक्षणाचं दडपण नसायचं. इतकं सुरेख केंद्र त्या शहराला मिळालं आणि आम्ही सगळे भाग्यवान आहोत की त्या निमित्तानं जोडले गेलो. आजचं मला विशेष हेच वाटलं, कारण जॉन सरांनी मला फोन केला होता की याल का म्हणून, सलगर सर यांनी. तर मी म्हटलं काय तारीख आहे, आम्हाला तारखेचीच अडचण असते दरवेळेला. आणि म्हणाले असा असा कार्यक्रम आहे आणि घारे सरांचा सन्मान आहे. म्हटलं आता घारे सरांचा सन्मान आहे मग काही संबंधच नाही, मी येणार म्हणजे प्रश्नच नाही, आलंच पाहिजे, हुकूम आहे हो सरकार. आणि ते म्हणाले तुमच्या हस्ते, आणि मग दडपण आलं. कारण मला वाटतं फार कमी वेळा किंवा कदाचित असं घडतच नसेल की एका गुरुचा सन्मान शिष्याच्या हाती होतो. कारण शिष्याच्या पाठीवर नेहमी थाप मारणारा गुरु असा पहाडासारखा समोर असतो. कदाचित तुम्हाला कल्पना नसेल की सरांच्या खांद्यावर शाल घालताना माझं काय झालं असं. कारण रंगमंचावर एंट्री करताना व्यंगेत जसा पोटात गोळा येतो
तसा गोळा मला त्यावेळी आला होता. हे खूप भावपूर्ण असं ते होतं. मी अनेक कार्यक्रमांना जातो, या कार्यक्रमांना हास्यजत्रेच्या निमित्तानं किंवा काही आतापर्यंत जे काही छोटंसं काम केलं आहे त्यामुळे अनेक ठिकाणी सन्मानाने बोलवतात आणि विशेष म्हणजे पांढरे केस असल्यामुळे पण बोलवतात. कारण पांढरा केस असल्यामुळे खूप वर्षापूर्वीपासून मला ज्येष्ठ लागायला लागलं आहे, जे की मी नाही आहे. म्हणून मी माझ्या पत्नीला आणतो हल्ली कार्यक्रमात. त्यामुळे त्यांना लक्षात येतं जर या मुलीचं वय हे तर या माणसाचं एवढं नसेल, तर आपल्याकडे काही जरठ विवाहाला परमिशन नाही. तर त्या ठिकाणी खूप भावपूर्ण असा सोहळा होता. अनेक कार्यक्रमात कोणाकोणाचे सत्कार होताना जी रुक्षता असते ना ती आणि आताचा ओलावा याचा अनुभव तुम्ही घेतला तरच तुम्हाला कळेल. इतकं तो भावपूर्ण असा सोहळा होता आणि तो मला आपल्या सगळ्यांच्या या इथे संधी दिल्यामुळे अनुभवता आला आणि हा मी कधीच विसरू शकत नाही. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे सरांना भेटायचं आहे, म्हणजे सरांचं मार्गदर्शन पुन्हा एकदा ऐकायला मिळणार. कारण सर हास्यजत्रेच्या सेटवर येऊन गेले, पण त्यावेळेचा व्याप आणि व्यग्रता एवढी होती की सर तिथं आहे त्याचाच आनंद असायचा, पण आम्हाला असं काही खूप छान अनेक पडलेले प्रश्न त्यांना विचारता आले नाही, बोलता आले नाही. आणि आज तो सुरेख योग आला, त्यामुळे आयोजकांचे खूप आभार. सरांच्या विषयी खरं मी आता सांगणं म्हणजे पुनरुक्ती येते, कारण आता तुम्ही अनुभवलं आहे. पण मला जे जाणवलं ती साधी गोष्ट मी इथं नमूद करतो. उशीर झालाय मला कल्पना आहे. विद्यार्थी आणि शिक्षक विविध प्रकारचे असतात. महत्त्वाचे दोन प्रकारचे असतात. एक शिक्षक असतो तो त्याने प्राप्त केलेली माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो आणि एक शिक्षक असतो तो विद्यार्थ्यांना त्या क्षेत्राचा शोध घ्यायला शिकवतो. प्राप्त माहिती सांगणं हे ज्याला आपण म्हणू की एम्प्लिफाय करणं हे काम खूप तांत्रिक वाटतं मला, पण शोध घ्यायला शिकवणं ही कला क्षेत्रासाठी तरी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण कलेत भरतशास्त्रात भरतमुनींनी काय लिहिलं आहे याची माहिती नसली तरी चालेल, माहिती घेतलीच पाहिजे, खूप अभ्यासपूर्ण आहे. पण अगदी बेसिक लेवलला तुम्ही काम करताना तुम्हाला ग्रोटोवस्की माहिती नसलंच चालेल, तुम्हाला भरतमुनी माहिती नसलेच चालतील, तुम्हाला पाणिनी पतंजली माहिती नसलेच चालतील, पण तुम्हाला अभिनयाचा आत्मा पकडण्यासाठी जो शोध घ्यायचा आहे ती प्रक्रिया माहिती असणं खूप गरजेची असते. आणि अनेक नाट्यशास्त्र विभागात तुम्हाला माहितीच पुरवली जाते, शोध घेण्याचा मंत्र कोणी सांगत नाही. आणि सुदैवानं असे काही मार्गदर्शक आहेत सरांसारखे की जे नेहमी शोध घ्यायला शिकवतात. कारण कलावंताची परिपूर्णता माहितीचं संकलन हे नव्हे, तर त्याने विविध मनोअवस्थांचं केलेलं संशोधन आहे आणि त्याचं स्वतःच्या शरीरात समाविष्ट करून केलेलं प्रदर्शन आहे. ही खूप मोठी आणि क्लिष्ट प्रक्रिया आहे. अशी प्रक्रिया कुठलाच शिक्षक जगातला शिकवू शकत नाही, कारण त्याचं कुठलं समीकरण नाही, त्याचे फॉर्म्युले नाही. पण शिक्षक तुम्हाला काय शिकवू शकतो, तर शिक्षक प्रत्येक गोष्टीच्या खोलात जाऊन त्याचा विचार करून त्याचा आत्मा तुम्हाला शोधता येतो का या प्रक्रियेकडे जाणं शिकवू शकतो. आणि प्रत्येकजण आपापल्या क्षमतेनुसार त्याचा शोध घेतो. ज्यांना शोधणं शक्य होतं ते यशस्वी होतात, ज्यांचा शोध अपुरा असतो ते प्रयत्न करत राहतात. मला वाटतं कलावंत, विद्यार्थी आणि शिक्षक याचं नातं हे एवढंच आहे. यासाठी शोध घेतला पाहिजे ही शोधण्याची गोष्ट आहे, ही नुसती टाळ्यांसाठी जाण्याची गोष्ट नाही, ही ग्लॅमरची गोष्ट नाही. हे सांगणारा मार्गदर्शक उमेदवारीच्या काळात ज्यांना ज्यांना लाभला ते यशस्वी झाले. आणि ती मंडळी तुमच्या समोर आहेत. मकरंद आहे, मंगेश आहे, आम्ही एकलव्य आहोत. आम्ही
सरांचे असे खूप शिष्य आहेत की ज्यांनी मनोमन सरांना गुरु मानलं आहे. फार कमी सहवासात सुद्धा त्यांची अनेक व्याख्यानं ऐकून, त्यांचा एकूण वावर बघून, त्यांच्याशी काही वेळ बोलल्यावर सुद्धा त्यांना गुरुस्थानी मानणारी लोक आहेत. कारण इतकं निर्व्याज काय म्हणतात त्यांना संवाद हा सरांचा असतो. सरांबरोबर बसल्यानंतर कधी तू कोण, तू कुठनं आला, काही प्रश्नच नाही. म्हणजे मला आठवतं मी नाट्यशास्त्र विभागात जेव्हा आलो होतो त्यावेळी आमच्या अनिल सोनार सरांनी घारेंना जाऊन भेट असं मला म्हटलं. त्यावेळी मी तुम्हाला भेटलो होतो. हां, सरांना आठवत नसेल कदाचित, पण आणि घारेंना जाऊन भेट याच्यामध्ये जो विश्वास होता अनिल सोनार सरांचा, तो त्यांच्याशी बोलले होते. म्हणाले कुठं आलास तू धुळम, अरे ये कर, तू चांगलं आहे, करत राहिलंस तर होईल. आणि ती जी थाप असते सुरुवातीच्या काळात तुम्हाला मिळणारं प्रोत्साहन ते खूप आवश्यक असतं आणि ते त्यावेळी आम्हाला सरांकडनं सतत लाभत गेलं. प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं विचार करायचा असतो हे शिकवणारी माणसं फार कमी आहेत नाट्यक्षेत्रात. खूपदा तंत्र आणि त्याचं बाह्यांग शिकवणारीच माणसं जास्त आहेत, ॲकॅडमिक स्ट्रक्चर शिकवणारी माणसं जास्त आहेत. पण भूमिकेचा शोध घ्यायला शिकवणारी माणसं आम्हाला योग्य वयात मिळाले याचा आनंद आहे. आणि त्यामुळे सर म्हणाले तसं 2+2 5 वगैरे जे काही आहे ते आम्हाला थोडं थोडं जमलं. ते सगळं अशा मार्गदर्शकांमुळेच जमलं. सरांचं गाणं हे तर म्हणजे मराठवाड्यात सगळ्यांना माहिती आहे की सर आणि भावपूर्ण गाणं. पण इथे तरुण मंडळी आहे, तुम्हाला प्रेशर आलं असेल कदाचित की प्रत्येक गाण्याचं ग्रामर कसं शोधायचं आणि इतका सखोल अभ्यास करायचा का. तर त्याची आता गरज नाही, कारण तुमच्या जनरेशनसाठी आता ग्रामर दूर असलेली गाणी पण आलेली आहे. शेकी शेकी या गाण्यात तुम्ही ग्रामर शोधत बसू नका, कारण अभी ना जाओ छोडकरचा वेग सरांना माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे. शेकी शेकीचा अंदाज अजून कोणालाच आला नाही. ते इतकं व्यक्तिसापेक्ष आहे. त्यामुळे सर भावगीत आणि हे जे आता नृत्य गीतं आलेली तर त्याला ते ग्रामर म्हणजे त्याचं ताण घेऊ नका असं मला म्हणायचं. कारण सरांनी खूप गोष्टी सांगितल्या. आता ते म्हणाले ते तरुण मुलं तुम्ही आहात, सर म्हणाले कृष्णविवर असतं म्हणून लग्न करायचं नाही वगैरे असं काही मनात आणू नका. कारण सरांनी जरी सांगितलं ते कृष्णविवर आहे, पण त्या कृष्णविवराबाहेर मॅडम होत्या म्हणून सरांचं सर्किट कायम बदलत गेलं तरी संसारात ते प्रॉपर राहिले. सरांचंच नव्हे म्हणजे आम्हा सगळ्या कलावंतांचं. म्हणजे मला तर वाटतं की कलावंताला एक रंगमंच असावा, खूप मोठा प्रेक्षक असावा आणि एक सुजाण बायको पण असावी, अन्यथा कलावंताचं परिपूर्ण असणं शक्य नाही. कारण कलेचं क्षेत्र हे कुठलं तरी उंच कड्यावरून उडी मारण्यासारखं आहे आणि कलावंतामध्ये तो उडी मारण्याचं धारिष्ट्य असतं, मूर्खपणाही असतो. अशा वेळी बंजी जम्पिंगचा दोर कोण बनतो तर आपली पत्नी बनते. तुम्हाला हेलकाव्याचा आनंद पण देते, पण तुमचं डोकं फुटणार नाही याची काळजी घेते. त्यामुळे आयुष्यात एक सुजाण आणि सुजाण पत्नी असणं हे काही तिची प्रोडक्ट क्वालिटी नाही आहे, तुमच्या जगण्याशी संबंधित. त्यामुळे मला नाही चांगली बायको मिळाली असं म्हणू नका. आणि त्यामुळे तरुण रंगकर्म्यांनी काही लग्नाचं, कारण हल्ली जनरेशनमध्ये लग्न करायचंच नाही असं वगैरे ठरतंय. मला ते तुम्ही बोलत असाल त्याची भीती वाटली.